राम राम बाबूभाई. मैत्रीमध्ये भेटू म्हणल्यानं कधीच भेट होत नाही बरं का. हे बरोबर आहे का नाही तुम्ही मला सांगा. आता 15 वर्ष झालं भेटू म्हणल्यानंतर आता ह्यांना जीटी आठवली. बरं जीटी आठवली ते आठवली. 20 तारीख फायनल झाली. व्हॉट्सअपवरती पण ग्रुप आहे एक. तेरणा अध्यापक विद्यालय धाराशिव इथं जीटी फायनल झालेली आहे. फक्त फायनल झालेलं आहे बरं का. जीटी बद्दल कोणी सध्या बोलत नाही. आता ते काय व्हॉट्सअपवरती बोलायचं का नाही कोणाचं काम आहे. आता ती एकट्याच ऍडमिन बोलून काय करायचं सांगा. त्यालाच गरज आहे का. त्यानंच ऍक्टिव्ह ठेवायचा का ग्रुप. त्यानं तुमचं गुत्त घेतलंय का सांगा की आता. हा बोलल्याशिवाय ती जीटी होणार आहे का. जर कुठलाही कार्यक्रम करायचा असला तर सगळ्यांनी जर मिळून मिसळून केलं तर कार्यक्रम कुठलाही अतिउत्तम होतो. एकट्यानं होत नाही हे लक्षात असू द्या. पोरामध्ये ग्रुप करावा वा कोणीही प्रत्येकानं आपापली जिम्मेदारी घ्यावी. सहकार्य करावं. पैशाचं मिळ असेल वा कमी रमी असेल तर सगळ्यांनी सहकार्य करून ती कार्यक्रम सक्सेस होतो. नाही बोलल्यानं कुठलाच कार्यक्रम होत नसतो हे लक्षात असू द्या बरं का. ती लग्न असू किंवा आपला जीटी असू. मग तुम्ही बोलायचं का नाही बोलायचं तुमच्या हातात आहे बाबूबाई. आता काय सांगायचं आता ह्याला सांगा. जीटी तर करायची. 20 तारीख फायनल झाली. आता तोंडावर येऊन 20 तारीख धड दिशीन पडते तर ह्यांचा अजून बोलायचा पत्ता नाही. आता 100-125 पैकी किती येणार आहे ते सध्या माहिती नाही. आणि कशी जीटी करायची तुम्ही सांगा आता. मग कसं आहे भावांनो जीटी करायची का नाही. 4-5 दिवस राहिले सहकार्य करा. तुम्ही आला तर जीटी होईल. त्याच्यामुळे सांगतोय 4-5 दिवस राहिले सहकार्य करा. परत भेट होत नाही हीच भेट आहे. आणि जीटी करायचं का नाही ते सगळं तुमच्या हातात आहे. बोलायचं का नाही हे सगळं तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळं सहकार्य करा. ग्रुप तयार करा. बोला आणि जीटीला या आणि हजेरी लावा. एवढंच बोलायचंय. आता याच्या व्यतिरिक्त काय बोलू शकत नाही. समजून घ्या आता तुम्ही.